आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो. काहीच मिळत नाही मेहनत केल्याशिवाय, स्वतःची सावली देखील मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आनंद मिळवण्यासाठी पैसा नाही तर आशा दाखविणारे काही क्षण पुरेसे असतात. हरलात तरी चालेल, पण फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहिती नसतं. त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या आकांताने पळत असतो. जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का. त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का. चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांशी झुंजावेच लागते. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे माणूस जास्त खचून जातो. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती आहे. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर संबंधाला. ऐकीव गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नका, कारण कुठल्याही गोष्टीच्या 3 बाजू असतात, तुमची, त्यांची आणि खरी. 4 वेदाचा अर्थ नाही कळाला तरी चालेल, परंतु इमानदारी, जबाबदारी, समजदारी आणि प्रामाणिकपणा एवढ्या 4 गोष्टी कळाल्या तर खूप खूप चांगले. प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला देखील झुकावेच लागते. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते. मनातले शब्द आणि शब्दातील मौन ऐकण्याची कला साध्य झाली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्हीही जपता येतात. सन्मान विसरा, पण सन्मान करणारा लक्षात ठेवा, कारण त्याने तुमच्या चांगुलपणाची पूजा केलेली असते. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो. सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते. आयुष्य जर प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर त्याचं मोल कोणालाच राहिलं नसतं. प्रत्येकाने आपापला स्वार्थ पाहिला असता आणि सर्व जगण्याचं गणित बिघडलं असतं. बरं झालं देवा, तू पूर्ण सूत्र तुझ्या हातात ठेवली नाहीतर माणसात माणूस पण उरलं नसतं. कधीकधी हतबल परिस्थितीपुढे पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालत नाहीत. देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो. लाख संकट असली तरी चेहऱ्यावर स्मित हास्य असणारा एकमेव व्यक्ती म्हणजे शेतकरी. समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येते. दुःखाचं काय ते आपोआपच येत असतं. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. बर्बाद होऊन देखील बर्बादी दिसत नाही, कारण ते प्रेम आहे. त्याच्यावरची गोळी ही कुठेच विकली जात नाही. चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्या, दुरुस्त करायला हव्या, ना की आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात. प्रत्येक सुंदर विचार आपण आपल्या आचरणात आणायला हवा, कारण आपण जसं वागतो तसंच आपल्यासोबत घडत असतं. म्हणून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सुखदायक आयुष्य आपल्या वाट्याला येईल.